2023चा वर्ष अनेक मुद्द्यांनी गाजलेला होता। 30 ऑक्टोबरची जाळपोळ राज्यात हादरणारी ठरली होती आणि आज नवीन वर्षाच्या आदल्या दिवशीच माझ्यासोबत बोलण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत। ठाकूर साहेब, आज 31 डिसेंबर आहे, पूर्वसंध्या आहे। 2023चा काळ कसा ठरला? जाळपोळीनं बीड धगधगत होतं। 2023ला जी घटना घडलेली होती त्या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अटकसत्र कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 307 आरोपींना आपण अटक केलेलं आहे। उर्वरित आरोपीही आम्ही अटक करण्याचं आमचं काम चालू आहे। त्याच्यामध्ये बरेच आरोपी जे आहेत ते अजूनही फरार आहेत आणि निश्चितच या अटकसत्रामुळे एक चांगला जरब हा आरोपींवर बसलेला आहे आणि यापुढे अशा घटना घडू नये यासाठी देखील बीड पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना मी जे आवश्यक ते मार्गदर्शन आहे किंवा ज्या सूचना आहे त्या सर्व केलेल्या आहेत। या 2024मध्ये अशा जर काही घटनेला सामोरं जाण्याचा प्रसंग आला तर त्यासाठी निश्चितच बीड पोलीस दल हे सक्षमपणे तयार राहील। जाळपोळातील जे अनेक आरोपी अटक झाले होते त्यांची जामिनावर देखील सुटका करण्यात आलेली आहे। आज 31 डिसेंबरचा दिवस आहे, प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावर काही केली? ह्याच जाळपोळीच्याच घटनेतले नव्हे, इतरही आरोपी जे बॉडी ऑफेंडर्स आहेत किंवा जे इतर क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आपण कठोर प्रतिबंधक कारवाई गेल्या 15 दिवसापासून करतो आहोत, केलेली आहे आणि या 31 डिसेंबरच्या अनुषंगाने देखील आपण चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त लावलेला आहे। या संदर्भात आपण बार मालकांची, हॉटेल मालकांची देखील बैठक घेतलेली आहे। त्याशिवाय एक्साईजचे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत, त्यांच्या समन्वयाने आणि सोबतच आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहोत। साधारणतः मद्यांची जी दुकानं आहेत, हॉटेल्स, पब, बार आहेत, किती वाजेपर्यंतची परवानगी आहे? पोलिसांचं जे पथक आहे, किती फिरती पथक पोलिसांचे राहतील? जे परमिट रूम बार जे आहेत त्यांना सकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी शासनाने दिलेली आहे। त्याशिवाय जे शॉप्स आहेत त्यांना 1 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे। त्या नियमाप्रमाणे जी कारवाई आहे म्हणजे त्याचं जे व्हायोलेशन जे करतील त्यांच्यावर आपण कारवाई करणारच आहोत। परंतु जे ड्रंक अँड ड्राईव्ह सारख्या केसेस याच्यावर आमचं मुख्यत्वे फोकस असणार आहे। त्या माध्यमाने कुठला ॲक्सिडेंट घडू नये आणि कुठली म्हणजे अंडर कंट्रोल ऑफ अल्कोहोल कोणी ड्राईव्ह करू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे। अशांवर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। मावळतं वर्ष आता सरते, काही वेळातच येणाऱ्या नवीन वर्षाला नागरिकांसाठी काय आवाहन कराल पोलीस दलामार्फत? येत्या काही या वर्षामध्ये 2024मध्ये आमचे काही संकल्प आहे की म्हणजे 24मध्ये आम्हाला दोन्ही निवडणुकांना सामोरे जायचं आहे, लोकसभा, विधानसभा, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका आहेत। म्हणजे आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असणार आहे। त्या अनुषंगाने ज्या आवश्यक बाबी आहेत, प्रतिबंधक कारवाई किंवा बंदोबस्त किंवा VIP मुवमेंट्स किंवा आचारसंहिता आणि या संदर्भात आमचे बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असणार आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील क्रिमिनल ॲक्टिव्हिटी वाढलेल्या असतात। त्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीवर देखील प्रतिबंध करण्याची जबाबदारी पोलीस खात्यावर आहे आणि ती देखील आम्ही चोखपणे बजावण्याचं नियोजन आमच्या या पूर्ण वर्षभराचं केलेलं आहे। प्रॉपर्टी ऑफेन्सवर आम्हाला कंट्रोल मिळवायचा आहे। त्याशिवाय इलिगल ॲक्टिव्हिटी जी आहे, जे सँड माफिया आहे किंवा इलिसिट लिकर आहे याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात आमची कारवाई करण्याचं आमचं नियोजन आहे। नक्कीच या वर्षाचं हे शेवटचा दिवस आहे। माझ्यासोबत होते बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर। येणारा हा 2024चा जो वर्ष आहे तो आमच्यासाठी आव्हानात्मक आहे। त्याचं कारणही तसंच आहे, कारण 2024मध्ये आगामी विविध निवडणुकाला त्यांना सामोरं जायचं आहे। त्यामुळे त्यांच्यापुढे एक मोठं जे आहे आव्हान आहे, ते आव्हान आपण पेलू असं ते आश्वासित करत आहेत। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशीसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।